ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेत रूढी परंपरेनुसार सन्मानपूर्वक मान हा 7ही नंदीध्वजांना दिला जात असतो। 68 लिंगांना तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होमविधी यासह अनेक विधीत 7ही नंदीध्वजांची एकत्रित पूजाविधीही होत असते, असा खुलासा राजशेखर हिरेअब्बू यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला आहे। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामांची यात्रा उद्या दिनांक 13/1/2000 पासून सुरुवात होत आहे। 24 पासून उद्या सकाळी या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची हिरेअब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीस प्रारंभ होतो। ज्यावेळी नंदीध्वज मंदिरात गेल्यानंतर पहिला जो अमृतलिंग आहे त्या ठिकाणी अमृतलिंगाची पूजा होऊन झाल्यानंतर 7ही काठ्याची त्या ठिकाणी पूजा, सामुदायिक पूजा होते व ज्या त्या काठीसमोर ज्या त्या जे मानकर आहेत त्यांना तिथं विड्याचा मान देत असतो। त्याच्यानंतर ज्या वेळेला संध्याकाळी सर्व नंदीध्वज हिरेअब्बू वाड्याकडे येतात त्या ठिकाणी पहिला नंदीध्वज येतो, दुसरा येतो, तिसरा नंदीध्वज येतो, तिसरा चौथा येतो, असे 5 नंदीध्वज येतात। ह्या वाड्यात आल्यानंतर 5ही नंदीध्वजाची विधिवत पूजा होऊन पहिली नंदीध्वज हाय त्या ठिकाणी येतो। आल्यानंतर त्या ठिकाणी तिसरी येते, पहिल्या नंदीध्वजाला भेटून अख्ख्या लिंगाचे दर्शन घेऊन बाहेर पडते। त्यानंतर चौथा नंदीध्वज येतो, तो पुन्हा ह्या ठिकाणी लिंगाचे दर्शन करून पुन्हा बाहेर पडतो। 5वाही तसंच होतो। हे 3 काठ्या बाहेर पडण्यात पुन्हा मानाच्या 6वी आणि 7वी काठ्या आत येतात, त्याचीही विधिवत पूजा होतो। त्यानंतर तेही नंदीध्वज पहिल्या नंदीध्वजाला भेट आणि आतल्या लिंगाची पूजा आपलं दर्शन घेऊन पुन्हाही बाहेर पडत। असाच हा प्रकार दुसऱ्या दिवशी असतो आणि तिसऱ्या दिवशी आपलं संमती काठ्यापाशी 7ही काठ्याची सामुदायिक पूजा होतो आणि प्रत्येक ठिकाणी 7ही काठ्याची पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक मानकऱ्याला विड्याचा मान देतो। त्यामुळे इथं कुठेही भेदभाव आणि 3-4 दिवस आता तिसरी नंदीध्वज परेड गल्लीत असते त्यांनी त्या ठिकाणी त्या माळी समाजाचं जे अध्यक्ष त्यांचे कोण असतील मानकरी त्यांनी पूजा करून विधिवत पूजा करून ते नंदीध्वज इथं आणतात आणि 4थी 5वी कालिका मंदिरात त्यांचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी तिथं विधिवत पूजा करून ते दोन्ही नंदीध्वज इथं आणतात। 6वी 7वी नंदीध्वज ते त्यांच्या ठिकाणी ते मानकऱ्याचं पूजा करून ते इथं आणतात। हे काही लोकांना माहीत नाही आणि ही प्रथा आहे। त्यामुळेच इथं दुसरं कुठल्याही लोकांना आम्ही दिशाभूल करू शकतो। 3ही दिवस 7ही काठ्याची पूजा होतात, हिरेअब्बू वाड्यात होतात आणि मंदिरात होतात। नुसतं पूजा नाही, त्या ठिकाणी ज्या त्या मानकऱ्याला त्या त्याला विड्याचा मान देतो। आणि आता जो आम्ही जो माननीय चेअरमन साहेबांना माहीत नसेल की 7ही काठ्याची पूजा होतात का नाही, हे ह्याच्यासाठी मी आज खुलासा केलेला आहे। ह्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही करणार नाही। ज्या पूर्वजापासून जे केलेलं आहे तेच आम्ही करतेलं आहे, त्याच्यामध्ये मला बदल करण्याचा अधिकार नाही।